नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? पाऊस चांगलाच पडतोय बरं का, आणि हवेत गारवा पण आहे. आपण स्वेटर घालायचं, बाहेर जाताना रेनकोट घालायचा, पावसात भिजायचं नाही. मुलांनो, आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे गुरुचा शब्द. काय नाव आहे? गुरुचा शब्द. मुलांनो, एका गावात की नाही एक शाळा होती. शाळा म्हणजे मठच होता. पूर्वी मठ असायचे आणि त्या मठामध्ये अनेक शिष्य शिकायला जायचे बरं का. लहान मोठे, गरीब श्रीमंत सगळे. तर एक गरीब शिष्य असते की नाही, त्याच्या बहिणीचं लग्न ठरतं बरं का. तर त्याचे वडील संदेश पाठवतात की तुझ्या बहिणीचं लग्न पुढच्या आठवड्यात आहे, म्हणजे पुढच्या महिन्यात आहे, तर तू ये लग्नाला. तर मग तो शिष्य गुरूंना सांगतो, गुरु, माझ्या की नाही बहिणीचं लग्न पुढच्या महिन्यात आहे, तर मला तुम्ही एक 15 दिवसाची सुट्टी द्याल का? एक 15 दिवसांनी मी जाईल गावाला माझ्या बहिणीच्या लग्नाला. तर ते म्हणतात बरं देईन हा तुला सुट्टी. मग तो म्हणतो किंवा आपण आता लग्नाला जायचं, पण आपण तर गरीब आहे, आपण आपल्या बहिणीचं लग्न किती साधेपणाने करणार नाही का? तर आता काय करायचं? तर जाऊ दे, गुरु देतील काहीतरी तिला, गुरु देतील काहीतरी तिला, असं म्हणत तो विचार करत असा अभ्यास करायचा. पण असं त्याच्या डोक्यासारखे विचार, आपल्या बहिणीचं लग्न आहे, काय आहे, कसं करायचं. असे 15 दिवस निघून जातात. 15व्या दिवशी आदल्या दिवशीच तो गुरुंना म्हणतो उद्या जाणार आहे बरं का सकाळी. मग गुरु म्हणतात तुझ्याबरोबर अजून एका विद्यार्थ्याला घेऊन जा, शिष्याला माझ्या. तर तो म्हणतो बरं मी घेऊन जाईल. तर त्याला असं वाटतं गुरु काहीतरी खूप देत आहेत आपल्याला, म्हणून ह्याला घेऊन जायला सांगितलंय बरं का. मग ते म्हणतात की बरं मी जाईल घेऊन. तो मुलगा म्हणतो मी घेऊन जाईल. आणि मग दुसऱ्या दिवशी काय होतं, ते पहाटे उठतात बरं का. पहाटे उठतात आणि सगळी तयारी करतात आणि गुरुंना नमस्कार करायला जातात. तर गुरु काय करतात, एवढी मोठी मोठी 5 डाळिंब त्याला देतात बरं का. आज 5 डाळिंब देतात आणि जा तुझ्या बहिणीचं लग्न अगदी छान थाटामाटात होईल, सगळं जग बघत जाईल तुझ्या बहिणीचं लग्न, असं म्हणतात. मग तो जातो आणि म्हणतो अरे गुरुंनी तर फक्त 5च हे दिलेत आपल्याला डाळिंब, आणि मग त्यात कसं काय म्हणजे लग्न काय फारच हे म्हणजे आपले गुरुजी चिटकून झाले म्हणजे आपले गुरुजी आपल्याला काहीच दिलं नाही. मग तो जातो बरं का. मग रस्त्यामध्ये की नाही, रस्त्यात गेल्यानंतर तो मित्राला म्हणतो की बघ ना मित्रा, गुरुंनी मला सांगितलं तुझ्या बहिणीचं लग्न छान सगळ्या जगात सुंदर होईल, आणि काय दिलं तर डाळिंब दिली, काहीतरी पैसे वगैरे द्यायचे की नाही. तर काय म्हणजे गुरु असेल. तर तो शिष्य म्हणतो अरे नव्ह दे, गुरुंच्या मनात काहीतरी असेल की नाही, शेवटी ते गुरु आहेत. मग काय म्हणतो तो, बरं. मग ते जातात बरं का. जातात तर त्यांना एक गाव लागतं रस्त्यामध्ये. मग ते काय करतात, म्हणतात आता चालत जायचं. करून प्रवासाला घोडे वगैरे गरिबांकडे काही नव्हतं, गरीब चालत जायचे. आणि मग चालता एक गावात मुक्कामा टाकतात बरं का. मुक्कामाला राहतात तर एक जवळणी पिटतो माणूस बरं का, की या गावातली राजकन्या खूप आजारी आहे आणि तिला की नाही वैद्यांनी सांगितलंय की तिला जर डाळिंबाचा रस दिला तर ती बरी होईल, पण आपल्या गावामध्ये कुठंच डाळिंब नाही. जर का कोणी डाळिंब आणून दिलं तर राजाची मुलगी राजकन्या बरी होईल आणि त्या माणसाला मग चांगलं इनाम मिळेल. मग तो म्हणतो की अरे ही दवंडी आली, तर आपल्याला तर हे आपल्याला गुरुंनी डाळिंब दिलं, आपण घरी जाईपर्यंत तर ती खराब होऊन जातील, अजून आपल्याला जायला बरंच 2 दिवस ती खराब होतील म्हणे. म्हणून तो काय करतो, म्हणतो की ओ राजाचं हे कुठे म्हणजे राजमहाल. तर ते म्हणे का मी डाळिंब देणार आहे. मग त्याला घेऊन ते शिपाई राजाच्या घरी जातात बरं का, राजाच्या महालात. मग राजा म्हणतो तुझ्याकडे आहे का डाळिंब? तर तो हो माझ्याकडे डाळिंब आहे, तुमची जर मुलगी माझ्या डाळिंबाच्या रसाने बरी होणार असेल तर मला खूप आनंदच होईल. मग तो ते डाळिंब देतो बरं का राजाला. मग राजा रोज एका डाळिंबाचा रस काढून त्या मुलीला देतो. मग मुलगी बरी होती, इतकी छान मुलगी होती, तिची तब्येत सुधारती, ती चांगली म्हणजे चालायला, मग म्हणजे ती आजारी होती त्यामुळे पडूनच असायची. मग ती एक डाळिंबाचा रस दिल्यावर दुसऱ्या दिवशी उठून बसली, तिसऱ्या दिवशी चालायला लागली, चौथ्या दिवशी जेवण वगैरे करायला लागली आणि ती खडीच बरी झाली बरं का मुलांना. ती बरी झाल्यावर राजाला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. त्या मुलाला म्हणतो की 2 दिवस तू इथे थांबलास की नाही, आता मी तुला वाजत गाजत तुझ्या गावात नेतो, सांग तुला कुठे जायचंय. तो म्हणतो मला की नाही तुमच्या गावात 2 गावं गेले की 3ऱ्या गावात माझ्या बहिणीचं लग्न आहे, तर माझ्या बहिणीच्या लग्नाला मी चाललेलं आहे. तर हो का, सांग तुझ्या बहिणीचं लग्न कसं करायचंय मला सांग.
मग तो म्हणतो माझ्या बहिणीचं लग्न छान करायचंय. तर तो म्हणतो पाहिजे तसं मी लग्न करून देतो चल. आणि मग राजा ना खूप संपत्ती घेतो आणि त्या मग गावात जातो बरं का. आणि इतका सुंदर मांडव टाकतो, सगळ्या लोकांना सोनं करतो आणि मुलीला चांगले दागिने देतो त्याच्या बहिणीला. आणि त्याच्या आईवडिलांना सोन्याचा चांदीचे दागिने ड्रेस वगैरे खूप छान 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 करतो. त्या अख्ख्या जगामध्ये त्या मुलीचं लग्न चांगलं झालं पाहिजे. आणि खरंच इतकं सुंदर लग्न होतं. आणि मग त्या मुलाला वाईट वाटतं. तो मुलगा म्हणतो आपण उगाच आपल्या गुरूंवर औषध दाखवला. गुरुचा शब्द कधीच व्हायला जात नाही. म्हणून मुलांना गुरुबद्दल कधीही वाईट मत करून घ्यायचं नाही. गुरु जे सांगतात ते सत्यच होतं. म्हणून गुरुला माझा मनोभावे नमस्कार. आवडली का गोष्ट आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे इतर मुलांनाही गुरूंची माहिती कळेल. आवडली का गोष्ट?